वेळ झाले येतीलच महाराज. असं काय वाईट बोलू नको. महाराज आले तर दिनेवांच्या गोटे काढतील. गोटे काढल्याचा मग खेळणार कसा? अरे थांबा आधी, महाराज येणार की वेळ झाले आता. 2 वाजलं. तो माइक खाली सेवक तुम्ही बाजूला व्हा. खामोश. अरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी दलिंद राजाला काही होत नसतंय. कसं होतंय? अरे मीच तो. अरे कोण तू? अरे मीच तो. अरे कोण तू? या मोठ्या नगरीचा दलिंद राजा. माझे सगळं काय सगळं? तुम्ही शांत बसा. माझी सगळी प्रजा आनंदात आहे ना? हो आहे ना. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायचं होतं. सांगा महाराज. हे राज्य माझं नाही आहे. मग कोणाला हाय? हे राज्य माझ्या मावशीच्या नवऱ्याचं आहे. म्हणजे माझ्या मामाश्रींचं. होय काय? माझ्या मामाश्रींना फार शिकारीचा वेळ होतं. त्यांनी अनेक शिकारी केल्या. वाघाच्या, बैलाच्या, कुत्र्याच्या देखील केल्या. सेवकांना सांगून ठेवा. आपण सावध राहा नाही तर मार छाटतील तुझी. नंतर पाहतो मी. आणि एक दिवस आमचे मामाश्री त्या रेवाल्यांच्या बागेत गेले होते. रेवाल्यांच्या बागेत दिले मोठी एवढी मोठी होती. त्यांना दिसली कशासाठी गेले होते? डुकराच्या शिकारीसाठी. डुकराची शिकार घ्यायची होती काय? डुकरी नव्हती. एवढी मोठी होती. त्यांनी अनेक शिकारी केल्या पण त्या डुकरीने त्यांना फसवलं. हो काय फसवलं? आमचे मामा शिकारी परत नाही आले आणि तेव्हापासून हे राज्य माझं आहे. राज्य करणार प्रधानजी बोला महाराज. पुढील कार्याला सुरुवात करावी. खरबू तुला पाठवला होता सोना बघा. अभ्यास की नाही? सांगा तुला मी दिसतो. रेवालांच्या राज्यातून जे खजिना आपल्या राज्यात येणार होता तो अद्यापही आला नाही. ते शोधण्यासाठी तुम्हाला पाठवलं ते काय झालं त्याचं? सेनापती तुला आडीत पाठवला होता खजिना शोधाय. खजिना महाराज मी खजिना शोधायला गेलो तो मला सापडला नाही. सापडला कसा नाही? सेवक तुला रिंगीनीकडे पाठवला होता. आमचा खजिना कुठं आहे? महाराज मी शोधत होतो पण मला मिळला नाही म्हणून मोठले घेऊन आलो. पण 4 चौघात बोलू नको. अपा फरले तलवार येतं की नाही? अरे या नागो बाप माझा. काय तो सोक्ष लवकर लावा.
आता काय येडा बिडा झाला की काय? तोच काय? होय, इकडे ये, इकडे होय. पाहिलं रे आपण टाळी हवा इकडे दक्षिणेकडे पाठवलं होतं महाराज. प्रधानजी दक्षिणेकडे गेले होते. प्रधानजी काय झालं तुमचं? आम्ही काही नाही केलं महाराज. काही नाही केलं म्हणजे काय? उपर सोंड्या आहोत तुम्ही. तू बोलतोस काय नाही केलं, तू बोलतोस काय नाही केलं. तुम्हाला कशाला इथं पोसायला ठेवलंय? आम्ही तर सीझन आता मला पाहिजे नाव म्हटले. होय होय मला मग दोन म्हटले द्या. महाराज हे तुम्हाला शोभा देत नाही. बसा यांच्यावर आलता घातला चोरीचा. महाराज मी पाहिलं लपवताना खजिना कुठे मागे आणून दाखवा. दाखवतो थांबा मी येतो. महाराज हा बघा खजिना. प्रधानजी महाराज मी नाही होत पण हे काय? नाही महाराज हे काही नाही केलं. हे म्हणतात आम्ही नाही टाकलं. पण गडीला लागलं. असं करून चालणार नाही. प्रधानजी काय आहे? महाराज मी खरोखर सांगतो मी हे काही नाही केलं. महाराज मी केलंय. प्रधानजी सांगा काय ते. महाराज मला माफ करा. आमच्या इथे चुकीला माफी नाही. महाराज हा तुम्ही माझा अपमान केलाय. तू गेला सगळे जमलेलाचे नाच गाण्यात चिडवलंस तेव्हाच मी तुम्ही महाराज हे आम्ही बदला जरूर घेणार. अरे तू काय कोणच नाही. अरे कोण तू? या पुढच्या नगरीचा दलिंदर राजा आहे. माझ्यावर असा हाल घालू नको. ए पकडायला. ए, तो बाजूला हो. सांगून ठेवतो. लाईट इकडे तू मला धमकी देऊन गेलाय. ते महाराज अरे हो भीती वाटते. अशी लोक सांगायचं मी नाही घाबरे. तू आहेस म्हणून मला दिलासा वाटतोय. प्रेम आहे ना, प्रेम आहे. मध्ये बोलतो नाही आवड दिसतोय. कमी करतो पगार कमी करणार आता. चला तर मग आजच्या दिवसाचं आटपूया. चला दांडी येते. परत माझी इज्जत काढली त्या फुट्या राजानं. त्याचा आणि त्याच्या प्रजेचा मी सूड घेणार. अक्षाद्याने सांगितले ना फक्त त्याच्याकडे जातो आणि त्या फुट्या राजाची बरोबर करतो. आलो. महाराज शांत आज बसला. महाराजांची अवस्था आहे.
गेल्यापासून आपल्या राज्याचे कित्येक माणसं आजारी पडले. काय एवढी मोठी चिंताजनक बाब आज माझ्या कानावर पडली. सेनापती काय करताय तुम्ही? महाराज मला माफ करा. काय माफ करा? एवढी मोठी चिंताजनक बाब तुम्ही माझ्यापासून लपवली का? आता याच्यावर उपाय तरी काय काढायचा? आपण त्या भक्ताकडे जाऊया ना. कोणता बघत? 2 झाडाच्या मध्ये बघत बसतो. 2 झाडाच्या मध्ये कुठ्या बघत. आपला उपाय तरी मिळेल ना? हा उपाय मिळेल. चला तर मग. चला तर या माझ्या मागून. त्या बघत येणार आहे नंतर येणार. लंगोटी आला. भक्ताकडे बहुत मोठी दिव्य शक्ती आहे. लंगोटी सर्व साहित्य आणलंय ना बरोबर? हो आणलंय. हो आणलंय असं नको व्हायला. आपलं कुठेतरी पचकं होईल. चालेल. पटलं तर नाही पटणार. नाही. काय बघत? मी कुठला बघत? कुठे बघत? मी तो 2 झाडांच्या मधला तप्ता बघत. कोणाची काही गडबड नसल्यास माझ्याकडे या. सर्व सुखांचं निरसन करतो मी. लंगोटी मला लपट्या म्हणतात. लंगोटी नीट आहे ना? मी म्हणतो हो नाहीतर काहीतरी गडबड. बरं तू सर्व साहित्य घेऊन ये. आपल्याकडे माणसं यायला पाहिजे. चालू असलं होम बिटू पुढे हसताय का? अरे बरोबर लंगोटी म्हणून लंगोटी आहे एकदम मला नीती उचलू. ओम क्लीम क्लीम. नाही त्या भागात तुझा इकडे काय 2 झाडांच्या फुटी का? कौतिक. भाऊ माईक जर खाली आपण तुमच्या पिशवीतला धूप करा. नाही बेटा अजून काय पाहिजे तुम्हाला? लवकर नाही. हा पाहिजे तुला. अरे धूप ते मला काय करू बघा. बामण आहे वाटत. बामणाकडे पण दादा लग्न तुम्हाला तुमच्याकडे मोडायला काम करून घेऊया. घेतो कांदी. पेटव हातून लागलं. पेटवायची सवय आहे ना. म्हणून तर एवढा मोठा तप्प्या बघ. ओम क्लीम 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 क्लीम. मयाची गाडी नाही आहे. त्याला गाडीची गरज नाही बघत. अरे तू म्हणतो.
अरे पप्प्याचा बैल हरवलाय. सगळं नुकसान करणार त्या बोल नाही बाकीचे बघत पैसे घेतात मी रुपये घेतो पैसे मला बघत नाही काही बरोबर नाही मोठा काढला कोका बरोबर नाही. कोंबडा आणू काय? बकरा आहे गेल्या वर्षी कोंबडा नाही पिकसता कोंबडा आपल्याकडे माणसं ती बनत्या आधी माझा मंत्र म्हणून घेतो 2 बोकडं आणलेस. ओम क्लीं 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 हे माझ्या दिव्य शक्ती हे माझ्या दिव्य शक्ती प्रकाश हो माझ्या अंगामध्ये जेवढी 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 ही चॅनल चमक करते त्यांची सगळी बुद्धी माझ्या ओम क्लीं 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 कंपा जेवढ्यांचं कोणाचं नुकसान असेल त्यांनी माझ्याजवळ संपर्क साधा लवकरात लवकर भक्ताकडे काढो म्हणजे काहीतरी आलंय लंगोटी तयार राहा हेच का ते भगत होय होय हेच तेवढी आहे चालते जरासं. हो बाबा येऊ दे की बाबा इथे बसलाय तिकडे नाही बाबाचा सर्वांनी घ्या कोण आले त्यांना इकडे बाबा समोर बाबा नमस्कार बाबा नमस्कार हाताने ते पुढे या इकडून बाबा नमस्कार कोण आपण पप्पानी काही ना कसं माहितीये मी फिरत होतो एकदा चक्कीवर राहू दे अरे महाराज काय ऐकून चट्टी फिरतो ते राहू दे मी धलिंदर मी कुठल्या नदीचा राजा आहे पुढं काय बोल आमच्या नदीवर कोणीतरी करणी केली आहे पुढे बोल पुढे काय करणी केली आहे पुढे बोल बाबाला सर्व माहित आहे आमच्या राज्यातील माणसे आजारी पडत आहेत पडू दे सर्वांचं भलं करणारा बाबा इथे बसलेला आहे पावसाळ्याला पडू दे आजारी पडते पडू दे सांगून समजत नाही काय बोलला जागेवर बसलो एवढा मोठा झाला काय टाकू का बोल आगीत टाकू की कशात टाकू त्या माणसांना एके साईडला घ्या हे बाबा इकडे ये त्या बाबाचा टाकलाय काय काम करायचं आता बाबाला भांडी कसं लाव त्या नगरीचा दलित राजा हा इकडे जास्त बडबड नाही बाबाची इथं आल्यावर व्यवस्थितच बोलायचं घरी जा
बराबर. अरे तुला घरी जा सांगतोय तू आम्हाला काय सांगतो. ओम क्लीन 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 क्लीन. नेटवर्क गेलं वाटतं. त्या नगरीच्या कलिंदर राजाची ताची अवस्था आहे ती माझ्या डोळ्यासमोर येऊ दे. आणि हा तो काय करतो? कुणी चालू केला? अरे मी तर आहे. तूच माहिती हवं रे. त्याचं निरसन करतोय नाही. दिसतंय का डोळ्याकडे वाटतंय बंद आहेत. उघडला राजा प्रताप प्रत्येकाच्या कपाळाला लाव नाही तर कुठेतरी नको तिकडे लावू शकतो. बाकी सगळीकडे काटा असतो. राजा येण्याकडे झाला की काय? कुठं लावतो तो मला बरोबर ओम क्लीन 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 क्लीन. महाराज तुमची एकूण माणसं किती? दिसत नाही काय कुठलं काय मला दिसतंय तुझे कुठले काय ते पाच तोच कशाला मग इथे बाबा आहे की कोण आहे? आम्ही पाच आणि ही सर्व दिसत काय या सर्वांमधून एकही तुमच्या प्रजेची वाट लावणारा नाहीये. परंतु असा एक व्यक्ती आहे की तुमच्या प्रजेची वाट लावण्याचा प्रयत्न केला. आता शोधतोय सांग लवकर तोच तर सांगतोय. लवकर सांग लवकर सांगतो आवत नाही. नेटवर्क भेटत नाही सांगायचं. लाई लाई त्यांच्या राजांची लाई लाई एकटं मी डुकऱ्यांचं ध्यान सोडले म्हणून मी जिवंत आहे. तिकडे जातो मेलो जाऊ नको साप तुमच्या प्रजेमध्ये काय झालं होतं आणि त्या प्रजेमधून एक प्रधान जो आता इथे अवेलेबल नाही आहे तुमच्यामध्ये तो इथून गायब झालाय. त्याने तुमच्यावरती करणी केली करणी. त्याने दोन भूतांकडे जाऊन सर्वांचा एक रूप होऊन तुमच्या प्रजेवरती हल्ला चढवलाय. त्याच्यामुळे तुमच्या प्रजेची काही माणसं आजारी पडतायत काही माणसं मरतायत. काय करायचं तुमचा प्रधान ऐका पैसे वाळ्या भक्ताकडे गेला होता. त्या भक्ताचं सुद्धा मी नाव सांगू शकतो. सांगा ना. टेंगे टेंगे ओम क्लीन 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 क्लीन. जो प्रधानच्या भक्ताकडे गेला होता त्या भक्ताचं नाव काय? हे माझ्या दिव्य शक्ती अक्षय डोंगर. त्याला चाला करून दिला तुमच्या बाजूच्या राज्यातला दुसरा भगत महेश नारकर. तुमच्या तुमच्या प्रजेचा कोपरा चालवला कारण तो कोपऱ्यातला भगत. तुझ्या घराच्या तिथला तिथं थांबा जाऊ दे. तुमच्या सर्व गोष्टींचं निरसन करतो मी. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या प्रधानाला असा नाटक बोलवतो. नाटका पण बोलवू शकतो. बाबा अरे बोलतोय तरी काय सर्व लोकांची ती भक्ती एवढी ताकद या दोन झाडांच्या चपट्या दोन झाडाला चापतं मी. सध्या मोबाईलचे
ओम क्लीं 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 ओम डॉट स्वाहा ओम मट स्वाहा ओम मट स्वाहा हे माझा निवेद हे माझा निवेद तू कुठे आहे हे माझ्या मुलांनो तुम्ही तयार आहात की नाही हे मला सांगा ओम क्लीं 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 गडबड 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 घोटाळा 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 लंगोटी आपला एक इकडे जाम केला होता जाम तू ठेवला ओम क्लीं क्लीं बांधून देवला ओम क्लीं 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 ते असेल तिथून माझी भूत येऊन दे ते असतील तिथून माझी भूत प्रकट होऊन दे हे माझ्या विदेशाची ते असतील तिथून माझी भूत प्रकट पहिला लाईट नाही तर लाईट पण लाईट पेटली लाईट पण जागेवर राहून माझा भूत उठी कवटी फुटी माझ्या भूतांनो क्या असेल जवळ माझ्या भूतांनो तुमच्यावर एक काम जो या प्रजेचा वाट लावून गेलेला आहे तो प्रधान त्या प्रधानाच्या अंगामध्ये जातो आणि त्याला जोच ते असेल जसा कुठल्याही अवस्थेमध्ये असो तो कपडे घातलेला असेल नसेल काहीही उघडा असेल कसाही असेल तसंच त्याच्या अंगामध्ये कुठे गेलं तसंच त्याच्या अंगामध्ये दोघांकडे शिरून त्याच्या अंगाची काहीही करून तो माझ्या इथं हजर झाला पाहिजे असे या प्रजेच्या राजाची मागणं आहे चालतं हो आता ओम क्लीं 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 क्लीं
गवटी पिऊ नाही आमचा माणूस असा जर होते दिव्य शक्तिमान त्याच्यावर कोपे आणि दोन भुवं त्याच्या शरीरात प्रवेश करतील आणि तुमचा प्रधान खया नाचत बसते. ओम क्लीं क्लीं तुझा याला पकडला होता मी इथे टेंग्याला पकडले आम्ही बाटली बाटली शांती दक्षिणा पाहिजे अरे बाबाजी बाटली बाबा मी काय करू सांगा लवकर खरबू खरबू सुया अरे खरबू हे खरबू लिंबू आहे काय खरबू खरबू मला लागतोय तोंडाने बोला बाहेर काढलं हाय खावं लागेल आता तू क्लिक करून टाक नाही मी यांना सोडणार नाही वरट
हे चपटी आहे हे चपटी हे चपटी बघितलं माझा पराक्रम. बघितलेला राहू दे राहू दे राहू दे बाकी तुम्ही बघा. कानात लंगोट सुटत आहे पिंटू. मांडवली करतोय मांडवली करतोय बघ मांडवली रुपया मांडवली. बाय माझी पलतोय बघ मांडवली झाले मांडवली खुश आहे खुश संकट सुरू झालं. नक्कीच कवडी पुढली आपल्या राज्यात दिवाळीची तयारी करा. जोरात करा. तुमची निरसन सर्व भोपळीला पण घेऊन चला. झालं नका चला चला पैसे पैसे येतात पाणी देते पाणी दे सरबत बाबाला सरबताची गरज नसते रे. बाबांना मोठा आणल्यास काय काय संकेत निघाला हवा. तुमचा खर्च काय नाही ना आम्ही बाबा निघतो. मोठला हवाय ना येईन ना गेला का नाही आता घे बाबा. आता उचल दुप्पट नाही तर आपल्याला दुप्पट होतील. अरे लवकर बाबा माझ्या सोन्या नाटक परत येतील. आवर नाहीतर घेऊन जातील. तुझा पोचका गुंडल तुझी नंगुटी सुटेल. मी घेतो पाठी हो आला तसा निघून ये माझ्या पाठून पुढे चला पुढे माझ्या पाठून ये पाठून ना पाठून द्यायचं पुढून नाही यायचं. चला येतो कोणाचा असेल तर पुढच्या वर्षी भेटू. चलो हा गरबू कोणती स्टाईल आहे फीट आली फीट आली एक खुर्ची घ्या खुर्ची म्हणून सांगते कुठलीही गोष्ट करत असताना कुठल्याही भक्तांवरती विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवल्याने दोघांचाही घात होऊ शकतो. त्याच्या पुढे कुठलेही काम करत असताना कुठलेही भांडण तंटा झाले असेल तर कृपया करून भक्ताकडे जाऊन काहीतरी निरसन करू नका, नाहीतर तुमची देखील अशीच अवस्था होणार आहे. धन्यवाद.